नमस्कार. आज आपण उपवासाचे झटपट आप्पे बनवणार आहोत. तुम्हाला उपवासाला जर का साबुदाणा चालत नसेल तर असे आप्पे तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. वरून कुरकुरीत आतून जाळीदार हे आप्पे तयार होतात. विशेष म्हणजे हे आप्पे झटपट तयार होतात, इन्स्टंट आहेत. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल घंटा नक्की दाबा, त्यानंतर ऑलचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. रेसिपीला सुरुवात करूया. तर आप्पे बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी इतकी भगर घेतली आहे, वरई घेतली आहे. बरेच जण याला उपवासाचे तांदूळ बोलतात. तर 2 ते 3 नावं या वरईला आहेत. तर आता ही वरई आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला आप्पे बनवण्यासाठी घ्यायचे आहे. घेतलेली वरई कढईमध्ये काढून घेतली. यानंतर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने पाव वाटी इतका आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. आता हे वरई व साबुदाणा आपल्याला छान असं बारीक फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे 1.5 ते 2 मिनिटं. खूप जास्त करपवायचं नाही, अगदी हे थोडंसं कुरकुरीत होईल इतकंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलेली वरई आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. नंतर ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. अगदी पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आता ही आपल्याला मिक्सरला बारीक होता होईल तितकी फिरवून घ्यायची आहे. शक्य होईल तितकं याचं आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचं आहे. जर का हे रवाळ राहिलं तर आप्पे व्यवस्थित होणार नाहीत व खाताना कचकच लागतील. तर इथे पहा, मी शक्य होईल तितकं हे बारीक फिरवून घेतलं आहे. फिरवलेलं बारीक मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर आता आपण ज्या वाटीने भगर घेतली, वरई घेतली त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकं दही घ्यायचं आहे. दही घेताना थोडंसं आंबट असेल तरीही चालेल. यानंतर यामध्ये मी 2 पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या मी मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत. याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल. मला पर्सनली पिकलेल्या मिरच्या आवडतात. चवीनुसार मीठ घातलं. हलकीशी यामध्ये साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे आपल्या आप्प्यांना छान असा कलर येतो व याची चव छान बॅलन्स होते. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता. यानंतर जिरं घालू शकता. चालत असेल तर काळी मिरी पूड घालू शकता. हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर मध्यम छोट्या आकाराचा बटाटा इथं मी किसून घेतला आहे. तर हा बटाटा आपल्याला किसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हाताने छान घट्ट पिळून घ्यायचं आहे. यातलं पाणी काढून टाकायचं आहे व किसलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर आपण ज्या वाटीने वरई घेतली त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथं सुरुवातीला मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे. खूप जास्त पाणी सुरुवातीला यामध्ये आपल्याला घालायचं नाही. जसं लागेल तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होईल. तर आता मी लागेल तसं यामध्ये पाणी घातलं व याचं आपल्याला सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही. तर आता यामध्ये पुरेसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मला एकूण 1 वाटी व वरती थोडंसं पाणी लागलं आहे. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर हे आपण झाकून ठेवणार आहोत. जवळपास अर्धा पाऊण तास हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून यातील आपली वरई व साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जाईल. तर हे मी अर्धा तास भिजवून घेतलं आहे. या वेळेला जर का वाटलं मिश्रण खूप घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता. खूप पातळ हे मिश्रण ठेवायचं नाही किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही. आपले आप्पे छान जाळीदार व्हावेत, इन्स्टंट आहेत, यासाठी अर्धा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घातला. इकडे आप्पे पात्र कडकडीत गरम करून घेतल्यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये तेल तूप सोडून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला बॅटर सोडायचं आहे. तर आप्प्याच्या साच्यामध्ये आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे. तर आता याला मी बारीक फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांची वाफ देऊन घेणार आहे. तर इथे पहा, आपले आप्पे छान असे फुलले आहेत. पलटवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने हे आप्पे आपल्याला छान असे शेकवून घ्यायचे आहेत बारीक फ्लेमवरती. हाय फ्लेमवरती जर का हे आप्पे तुम्ही शेकवून घेतले तर हे वरून लवकर कलर पकडतील, आतून कच्चे राहतील. त्यासाठी हे आप्पे आपल्याला बारीक फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं एका साईडने व दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिटं शेकवून घ्यायचे आहेत. तर तयार झाले आपले उपवासाचे जाळीदार आप्पे. बनवायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. तर इथे पहा, याला रंग पहा खूप सुंदर आला आहे. यामध्ये आपण साखर घातली होती.
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण घेतलेल्या प्रमाणात 2 ते 3 व्यक्तींना नाश्त्यासाठी हे आप्पे नक्कीच पुरतात. घेतलेलं वरईचं प्रमाण जवळपास 100 ग्राम इतकं आहे. साबुदाण्याचं प्रमाण 20 ते 25 ग्राम इतकं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या आषाढी एकादशीला हे आप्पे तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. धन्यवाद.